त्यांनी काही चुकीचं विधान केलं त्याच्या निसर्गाचं म्हणून शिर्डीमध्ये मारुती मंदिर येथे शिर्डीची ग्रामसभा झाली। अरुण गायकवाड हे मुळातच साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना जे काही 9 नाणे दिले ते 9 नाणे खरे खोटे, कारण शिंदे पर्यटक 9 नाणे आहेत आणि ते 9 नाणे आमच्याकडे आहे असं सांगून अरुण गायकवाड त्यांनी बाजार मानला, त्याच्यावर व्यवसाय करतात। साईबाबांच्या जीवावर पोचलेल्या एका आळईबद्दल बोलत आहोत। खूप दिवसापासून साईबाबांचा खाऊन पिऊन बाबांच्यावरच टीका टिप्पणी करणाऱ्या अशा वाईट प्रवृत्तीविरुद्ध आज आपण गोळा झालो। अरे अरुण गायकवाडचं करायचं काय? अरुण गायकवाडचं करायचं काय? हे सगळे नाणं शिंदे कंपनी आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं। आपल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं ते जमा करायला तयार आहेत। याची खरोखर खातरजमा झाला पाहिजे, हे नाणे ओरिजिनल आहे का नाही याचं सगळे तपासणी झाली पाहिजे आणि तपासणी झाल्यानंतर जर खरंच ओरिजिनल असतील तर ते साईबाबा संस्थांनी त्यांच्या म्युझियमवर ठेवले आणि इथून पुढे भविष्यात गायकवाड हा एक विषय, पण अनेक लोक आहे त्याच्यावर जे साईराम करून पैसे कमावत आहे ना त्यांना पण थांबवलं पाहिजे। असं म्हणण्यापेक्षा काही वर्षापासून जो धंदा मांडलाय त्याच्या निदर्शन आपण या ठिकाणी आपण सगळे जमा झालेलो आहोत। पण काल त्यांनी त्या साईरामच्या पुढची आणि सगळ्यात उंची त्यांनी त्या ठिकाणी ज्या गोष्टी आपण बोलायला होतं पाहिजे अशी गोष्ट ते त्यांच्या मुखातून बोलून गेले आणि हे कदाचित हे त्यांची आता घडा भरलेला आहे याचा अर्थ एकदम स्पष्ट झालेला आहे। साईबाबांच्या बाबतीमध्ये जो अपशब्द वापरला गेला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमा झालेलो आहोत। मी देखील त्या वक्तव्याचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। खरं तर ही गोष्ट ज्या कारणामुळे घडली त्या विषयाचा आणि या विषयाचा कुठे काही संबंध नव्हता। तुमचं खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही जाणो आणि चॅरिटी कमिशनने सांगितलं आणि यांनी सांगितलं हा विषय मुळातच साईबाबाच्या कुठल्याही गोष्टीशी संबंधित नसतो। त्या विषयामध्ये तुम्ही साईबाबांचा विषय घुसळून आपलं स्वतःचं चुकीचे कामं जे लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मी या ठिकाणी त्याचा विषय व्यक्त करतो। आताच काही शिंदे परिवारातील या ठिकाणी मंडळींनी सांगितलं की आमच्याकडे जी बाबांनी दिलेली जी नाणी आहेत ती आम्ही साईबाबा संस्थांना देणार आहोत आणि त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्याकडे जी डुप्लिकेट नाणी आहे तो त्याचा त्यांनी धंदा मांडलेला। आज आपण सद्गुरू साईबाबांच्या प्रती लीन आहोत। तात्या पाटील बाजूबाई असतील त्यांच्या उपकरणावर खरं तर आपण या ठिकाणी जगत आहोत। बाबांचा 1 रुपया नको, जे काही बाबा 2 घास देतात ते आपण सुखाने घेणारे सगळे गावकरी आहोत असं मला वाटतं। त्याच्यामुळं अशा ज्या व्यक्तीनं असं जे चुकीचं वक्तव्य केलं असेल त्या व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि बाबांविषयी तू जर अपशब्द वापरणारा असाल तर तुला या शिर्डीमध्ये आम्ही राहून देणार नाही। आम्ही सर्व या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं मी माझं म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो। चलो चला बाकीचे इकडे चला इकडे पुढे थांबा, चला पुढे इकडं चला। त्यांनी काही चुकीचं विधान केलं त्याच्या निसर्गाचं म्हणून शिर्डीमध्ये मारुती मंदिर येथे शिर्डीची ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेमध्ये असं ठरलं त्याचं 9 नाणे त्याच्याकडचे 9 नाणे हे चुकीचे 9 नाणे आहे। मुळात ते 9 नाणे ते शिंदे कुटुंबाकडे आहे, पण त्यांनी तो काल उपस्थित केलेला प्रश्न तो पूर्णपणे निराधार आहे। आम्ही साईबाबा संस्थांना मागणी करणार आहोत, त्याचप्रमाणे चॅरिटी कमिशनर यांच्याकडे मागणी करणार आहोत। तर त्याची नाणी चुकीची आहे। शिर्डीमध्ये येऊन जे जुने जाणते लोक आहे साईबाबांच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्या कुटुंबातले काही लोक आहेत त्यांची जर सलगपणे चौकशी केली तर हे 9 नाणे शिंदे कुटुंबाकडे आहे। यांच्याकडे कुठल्या प्रकारचे नाणे नव्हते। हे नाणे एकदम चुकीचं आहे आणि ह्या नाण्यावर अरुण गायकवाडांनी त्याचं पूर्ण कुटुंब व्यवसाय करतं, साईबाबांची फसवणूक करतं आणि त्या फसवणुकीला आळा करण्यासाठी आम्ही संपूर्ण शिर्डीकर एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा निषेध म्हणून त्याला शिर्डीमध्ये कुठल्या प्रकारच्या
गाळा भेटणार नाही व्यवसायासाठी, त्याचप्रमाणे शिर्डीमध्ये राहण्यासाठी कुठल्या प्रकारची जागा भेटणार नाही असं या निमित्ताने शिर्डीकरांना आवाहन करतो. जर कोणी शिर्डीकरांनी त्याला राहण्यासाठी घर दिलं किंवा व्यवसायासाठी गाळा गेला तर त्याच्या गाळ्यावर किंवा त्याच्या राहण्याच्या घरावर पूर्णपणे शिर्डीकर जाऊन ते बंद करतील, सील करतील, एवढं या निमित्ताने सांगतो. अरुण गायकवाड हे मुळातच साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना जे काही 9 नाणे दिले ते 9 नाणे खरे खोटे, कारण शिंदे पर्यटक 9 नाणे आहेत आणि ते 9 नाणे आमच्याकडे आहे असं सांगून अरुण गायकवाड त्यांनी बाजार मानला, त्याच्यावर व्यवसाय करतात. साईबाबांचे जे काही भक्त लाखो भक्त आहेत त्या भक्तांकडे जाऊन त्याचा बाबांची नाणे आम्हाला दिलेले आहेत असं सांगतात. त्याचा खोटा व्यवसाय, लोकांना फसवून व्यवसाय करतायत, भक्तांना फसवून हा व्यवसाय करतायत. आणि असं असताना चुकीचा व्यवसाय करत असताना त्यांनी बाबांच्या बद्दल अपशब्द वापरले, वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा निषेध आज संपूर्ण शिर्डीकर या ठिकाणी केलेला आहे. आणि असे जे काही लोक आहेत, विकृत लोक आहेत, मुळातच स्वतःचं काहीच नाही, कामधंदा नाही, केवळ बाबांच्या नावावर पैसा कमवायचा आणि खोटे ट्रस्ट करून त्याच्या माध्यमातून काहीतरी आम्ही समाजसेवेचं काम करून पैसे कमवायचे. आणि असे लोक, विकृत लोक जर बाबांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर आमच्या शिर्डीकरांच्या वतीने पूर्ण साई भक्तांच्या आम्ही त्याचा निषेध करतो.